साथ संगत जी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी, सगळ्यांना आजचा दिवस छान जाणार, गुरुचा आशीर्वाद प्राप्त होणार अशी दासीची गुरुचरणावरती प्रार्थना. प्रत्येकाचा आदर आपण राखला पाहिजे, प्रत्येकाला आपण मान दिला पाहिजे. वयस्कर असू द्या, छोटे मोठे. आपल्याकडे बघा, आपल्या सत्संगामध्ये आपण सगळ्यांच्या पाया पडतो ना. लहान मोठं काय बघतो का? नाही. मग तशाच पद्धतीनं आपण समाजात सुद्धा वावरलं पाहिजे आणि सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, अरे हे एवढे सगळ्यांना रिस्पेक्ट देतात, पाया पडतात, कुठं शिकले हे? हे आम्ही सद्गुरू माताजींच्या सत्संगामध्ये सगळं शिकून आलेलो आहोत असं आपल्याला विचारलं पाहिजे. तुम्हाला सांगते, मान देण्याची एक फार मोठी मजा असते. आज व्हिडिओ थोडासा म्हटलं कॉमेडी बनवावा, पण खरं आहे. काय झालेलं बघा, एकदा एक आजीबाई आषाढी वारीला आळंदीवरून पंढरपूरला निघालेलं असतं आणि पंढरपूरला निघताना ज्यावेळेला आळंदीतून पालखी उठते, म्हणजे अशी उचलतात, त्यावेळेला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असं जय जयकार होतो. ते म्हातारीच्या शेजारी एक पत्रकार असतो. तो म्हणतो, आजी म्हणा की तुम्ही पण. ते नाही, मी नाही म्हणत. मुली का? काहीच बोलत नाही. दुसऱ्या गावात गेल्यावर तिथं पण जय जयकार होतो, पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल. म्हातारी आपली गप्पच. पत्रकार म्हणतो, आजी म्हणा की. आजी ती नाही म्हणत. निरेला पालखी येते, पालखीला स्नान घातलं जातं, पुन्हा जय जयकार, पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल. अहो आजी म्हणा की, का म्हणत नाही तुम्ही? नाही, आमचं बी तेच आहे. मग असं म्हणत 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 तो पत्रकार वेळ लागायची वेळ बरड जाते, पार पालखी पंढरपुरापर्यंत पोचते. या पत्रकारांना दुसरं काही कामच नसतं. आपण बघितलं, कुठंतरी माझा व्हिडिओ व्हायरल होईल आणि मला काहीतरी गाबड सापडलं, पण ह्याचं झालं उलटच. ह्यानं सगळं दिलं सोडून. ह्याला वाटायला लागलं की म्हातारी हिच्यात काय आहे, ही का म्हणत नाही, आणि सारखं बघते आमचं बी तेच आहे, आमचं बी तेच आहे, नक्की काय आहे. आणि मग वाकरीच्या तिथं पालखी पोचते. तो पत्रकार वेड्यासारखा त्या आजीच्याच मागं लागलेला असतो. तिथे बी जय जयकार, पुंडलिका वरदे. आजी म्हणा की, बस माझं बी तीच आहे. आणि मग तो पत्रकार डोकं आपण तो आपटून घेऊ का काय करू मला काही सुचत नाही. वेडा होतो, ठार वेडा व्हायची वेळ येते. पालखी पंढरपूरपर्यंत पोचते आणि पंढरपूरपर्यंत पोचल्यावरती मग तिथं तो पत्रकार फार अवस्था त्याची वाईट झालेली असते. असा एकदम उद्विग्न खिन्न दुःखी होऊन त्या म्हातारीच्या तिथं बसलेला असतो. म्हणतो, आजी मला ह्या पंढरपूरच्या वाऱ्या मी एवढे केल्या, पण मला खूप त्रास झाला हो, तुम्ही काहीच बोलत नाही, काहीच म्हणत नाही. आणि विचारलं की म्हणता, माझं भीतीच आहे, मला आता काहीच कळना, मला तुम्ही सांगा, नाही तर मी तर डोकंच माझं आपटून घेतो तुमच्या पुढं. म्हातारी म्हणते, गबस बाबा. पंढरपुराच्या मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या तिथं पण जय जयकार होतो, पुंडलिका वरदेव. मग मात्र त्या पत्रकाराला आजीला असं धरतो पाय, म्हणतो, मी तुमचे पाय सोडणारच नाही, आता मला सांगा, नाही तर मी आता ठार वेडा झालो. त्यावेळेला आजी म्हणते, तू काय म्हणतोस आत्ता? तर तो म्हटला, काय नाही, पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल. आजी म्हणती, आमच्या ह्यांचं नाव पण पुंडलिक आहे. आता म्हणजे तो पत्रकार इतका येण्यासारखं म्हणतो, आजी तुमच्या ह्यांचं म्हणून तू म्हणत आमचं बी हेच आहे. अहो म्हटलं, मग देवाचंच नाव आहे तर तुमच्या मालकांचं नाव आहे, पण देवा. आजी म्हणते, नाही नाही नाही, तसं नाही, इज्जत दिली पाहिजे ना आपली. बघा, आपला पुरुषप्रधान देश आहे आणि किती पण काय झालं तरी महिलांनी खरं पुरुषांना इज्जत दिलीच पाहिजे, या मताची मी आहे. आणि किती प्रेम पण किती असेल त्या म्हातारीचं तिच्या नवऱ्यावर. मला हे एवढंसं कारण होतं वे. म्हातारी म्हणते, एवढंसं आहे वे, आमच्या ह्यांचं नाव आहे ते, एवढं छोटंसं तुला वाटलं का कारण? मग पत्रकार म्हटलं, आता तरी म्हणा की. आजी म्हणते, नाही बाई, आमच्या पण ह्यांचं हेच आहे. मग अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकमेकांना तरी इज्जत दिली तर किती छान सगळे आनंद घेऊ शकतो आपण सत्संगाचा. आणि आमच्या इकडे पण खूप छान पद्धतीनं साजरा होतो सत्संग. सगळे खेळामेळीत छान असतो. तुमच्याकडच्या आता मी लाईव्हला येणार आहे, त्यावेळेला आपण असंच एकमेकांच्या बरोबर बोलत राहू. उन्हाळा असल्यामुळं व्हिडिओ करायला
वेळ जातो आहे. तरी पण आजचा पण व्हिडिओ कसा वाटला, इतरांना मान द्या, म्हणजे गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. आपण जर दुसऱ्याला रिस्पेक्ट दिला तर दुसरी आपल्याला देतात. पण मग आजींच्यासाठी आज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील. प्रेमाने बोला. धन्यवाद. रामकृष्ण.